नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत जे अपकमिंग वीकमध्ये फोकसमध्ये राहणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिला अपडेट आहे HDFC बँक लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा बिझनेस अपडेट. आणि मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडचा जर तुम्हाला क्वार्टर 2चा बिझनेस अपडेट डिटेलमध्ये बघायचा असेल तर तुम्ही काल म्हणजे शनिवारचा माझा व्हिडिओ बघू शकता. कारण मित्रांनो, जर आपण क्वार्टर 2चा बिझनेस अपडेट इथे डिटेलमध्ये समजला तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आणि मित्रांनो, जर आपण वरवर बघितला तर HDFC बँकचा ग्रॉस ॲडव्हान्स वाढून झाला आहे 27.69 लाख कोटी रुपये. आणि मित्रांनो, ही जी HDFC बँक लिमिटेड ही कंपनी आहे, या कंपनीचा आपल्या NSEच्या मेजर इंडेक्स निफ्टी 50मध्ये सर्वात जास्त वेटेज आहे. म्हणून मित्रांनो, HDFC बँक लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 2चा बिझनेस अपडेट खूप इम्पॉर्टंट करतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट अपडेट आहे मित्रांनो बजाज फायनान्स लिमिटेडचा. आणि मित्रांनो, ही कंपनी अशी इम्पॉर्टंट आहे कारण इंडियाची बजाज फायनान्स लिमिटेड ही कंपनी सर्वात मोठी NBFC आहे. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे बिझनेस अपडेट डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कस्टमर फ्रँचायझी वाढून झाला आहे 110.64 मिलियन. न्यू लोन्स बुक इयर ऑन इयर बेसिसवर 26% वाढून झाला आहे 12.17 मिलियन. तसेच ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 24% वाढून झाला आहे 4,62,250 कोटी रुपये. आणि डिपॉझिट बुक इयर ऑन इयर बेसिसवर वाढून झाला आहे जवळपास 70,000 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या वीकमध्ये 8 ऑक्टोबर 2025 आहे. आणि मित्रांनो, या डेटला आपल्याला US म्हणजे अमेरिकेचा फेडरल रिझर्व्ह म्हणजे फेडचे मिनिट्स ऑफ मीटिंग पाहायला मिळणार आहे. कधी? 8 ऑक्टोबर 2025 या तारखेला. म्हणून मित्रांनो, या डेटला आपण नोट करून ठेवू शकतो. आणि मित्रांनो, 30 सप्टेंबर 2025 म्हणजे फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 2 एंड झाला आहे. आणि मित्रांनो, आता आपल्याला ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे रिझल्ट पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, येणाऱ्या अपकमिंग वीकमध्ये जबरदस्त कंपन्याची आपल्याला फायनान्शियल इयर 2026चे क्वार्टर 2चे रिझल्ट पाहायला मिळणार आहे. जसे की 9 ऑक्टोबर 2025ला टाटा ग्रुपचे दिग्गज कंपनी टाटा एल्क्सी लिमिटेडचे क्वार्टर 2चे रिझल्ट पाहायला मिळणार आहे. तसेच TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2चे रिझल्ट आपल्याला 9 ऑक्टोबर 2025ला पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, आपल्याला 11 ऑक्टोबर 2025 या तारखेला ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे रिझल्ट पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, हे जे क्वार्टरली रिझल्ट असतात हे एका इन्व्हेस्टरसाठी सर्वात मोठा स्टॉक मार्केटचा इव्हेंट असतो. तसेच मित्रांनो, अपकमिंग नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला जबरदस्त IPO पाहायला मिळणार आहे. आणि 29 कंपन्या नवीन आपल्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे अपकमिंग वीकमध्ये. आणि मित्रांनो, आपण जर काही नेक्स्ट वीकचे मेन बोर्ड IPO बघितले तर टाटा कॅपिटलचा IPO आपल्याला पाहायला मिळणार आहे 15,500 कोटी रुपयांचा, जो सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहे 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर पर्यंत. आणि याचा प्राइस बँड सेट केला गेलेला आहे 310 रुपये ते 326 रुपये पर
पर शेअरच्या प्राईजवर. तसेच मित्रांनो येणाऱ्या वीकमध्ये आपल्याला LG इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचा IPO सुद्धा पाहायला मिळणार आहे. 11,607 कोटी रुपयांचा, जो सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहे 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर पर्यंत. तसेच मित्रांनो नेक्स्ट वीकमध्ये 10 ऑक्टोबर 2025 ही डेट आहे आणि मित्रांनो या 10 ऑक्टोबर 2025ला आपल्याला युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिकेचा अनएम्प्लॉयमेंट रेटचा डेटा पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो अमेरिकेतून पहिलेच अपडेट आली होती की या डेटावरूनच पुढे जाऊन अमेरिकेत रेट कट होणार आहे. म्हणून मित्रांनो हा जो डेटा रिलीज होणार आहे 10 ऑक्टोबर 2025ला अमेरिकेचा अनएम्प्लॉयमेंट रेटचा हा खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. आणि मित्रांनो इथे अपेक्षा आहे की सप्टेंबर 2025 या महिन्याचा अमेरिकेचा अनएम्प्लॉयमेंट रेट येऊ शकतो 4.3% आणि ॲक्च्युअलमध्ये किती येईल हे तर आपल्याला 10 ऑक्टोबर 2025लाच पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो आपण जर FIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि DIs म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि FIs आणि DIsचा डेटा बघितला तर जेव्हापासून ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे तेव्हापासून FIsने निव्वळ सेलिंग केली आहे. 1 ऑक्टोबर 2025ला 1605.20 कोटी रुपयांची आणि 3 ऑक्टोबर 2025ला FIsने 1583 कोटी रुपयांची सेलिंग केली आहे. आणि मित्रांनो आपले DIs म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आपल्या मार्केटला सपोर्ट देण्यासाठी लगातार खरेदी करत आहे. DIsने 1 ऑक्टोबरला जवळपास 2,916 कोटी रुपये म्हणजे जवळपास 3,000 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. तर 3 ऑक्टोबर 2025ला 489 कोटी रुपयांची म्हणजे जवळपास 500 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. आणि मित्रांनो पहिले इंडिया आणि USच्या ट्रेड डीलला घेऊन पॉझिटिव्ह अपडेट येत होती. आणि मित्रांनो त्याचमध्ये आपण बघितले होते की FIsने बाईंग सेलिंग असा एक पॉझिटिव्ह सिग्नल येत होता FIs कडून. परंतु मित्रांनो ट्रम्पने जेव्हापासून H1B विजावर अपडेट दिली आहे तेव्हापासून FIsने लगातार सेलिंग करत आहे. जेव्हापासून ट्रम्पने H1B विजावर अनाउन्समेंट केली आहे त्यानंतर मित्रांनो ट्रम्पने फार्मा सेक्टरवर सुद्धा टॅरिफ लावण्याची अनाउन्समेंट केली होती. आणि मित्रांनो याच निगेटिव्ह अपडेटमुळे FIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आपल्या इंडियन मार्केटमधून लगातार सेलिंग करत आहे. आणि मित्रांनो आपल्या मार्केटला सपोर्ट देण्यासाठी आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स लगातार खरेदी करत आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या म्हणजे अपकमिंग वीकमध्ये आपले फोकस कोणत्या मोस्ट इम्पॉर्टंट अपडेटवर राहायला पाहिजे हे आपण बघितले आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.